पाहतात लोकसभेपासून बऱ्याच वेळा मला शोल्डर बांधलेला आणि तसाच मी प्रचार केलाय. तर आता 2-3 दिवस मला फिजिओथेरपी आणि ते ट्रीटमेंट अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर पण मला अधिवेशनाला जायचंय. मी 2-3 दिवस इव्हन नागरिकांना विनंती करेन की 2-3 दिवस कृपया आपण मला द्यावे माझ्या ट्रीटमेंटसाठी. तर मी त्याच्यासाठी जाणार आहे, म्हणजे जाणार मी मुंबईतच असणार आहे, पण मला ट्रीटमेंटला 4-4, 5-5, 6 दिवसाचे त्याला द्यावे लागणार आहे. काल गणेश पारच्या सभेमध्ये तुम्ही म्हणजे त्या गणेश पारचं किती महत्व हे विषय केलं, त्यावर तुम्ही मुंडे साहेबांची आठवण देखील काढली की त्या जागेवर साहेब पण सभा. हो, ती आमची पारंपरिक सभा होती, आमची म्हणजे मुंडे साहेब आणि भारतीय जनता पार्टीची. आणि दरवेळी आमचं ते ग्राउंड तिथे बुक असायचं. योगायोगाने आता आमची युती असल्यामुळे त्यांची पण ती असायची, पण आमचं एका वेळी जर ग्राउंड बुक असेल तर ते वेगळ्या क्षणी करावं लागायची. योगायोगाने आमची आणि राष्ट्रवादीची युती असल्यामुळे ते गणेश पाराची सभा आमची पारंपरिक झालेली आहे. काही बीडमध्ये गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदा कमळ हे चिन्ह स्वबळावरती निवडणुकीत उभं आहे. राज्याची एकंदरीत परिस्थिती भाजपच्या बाजूने कशी राहील निवडणुकीनंतर? राज्याची परिस्थिती भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहील. सर्वाधिक मोठा